भाताची लावणी कशी करतात। सध्या पावसाळा सुरू आहे आणि भाताची लावणी चालू आहे। शेतकरी राजा खूप खुश आहे। पाऊस म्हटला की तो खूप आनंदी होतो आणि तो आनंदी तर आपण आनंदी। आपण बघत आहात हा भात 15 दिवसापूर्वी याची पेरणी झालेली आहे, साधारण 15 ते 20 दिवसापूर्वी। आणि आता तो 1 ते 1.5 फुटाच्या आसपास तो उंच झालेला आहे आणि त्यानंतर तो उपटल्यानंतर त्याची दुसरीकडे लावणी सुरू होते। हे बघा, तुम्ही पाहू शकता। इकडे भाताची लावणी करायला सुरुवात केलेली आहे। साधारण 1 वीतच्या अंतरावर दुसरं रोप लावलं जातं आणि हे नांगरणी करण्यासाठी आपले दादा ट्रॅक्टर घेऊन दुसऱ्या शेतामध्ये जात आहेत। आपण बघतो की पाऊस म्हटला की शेतकरी राजा खूप खुश होतो। पावसाची गरज आहेच, कोणत्याही पिकाला पाऊस हा खूप महत्त्वाचा आहे। आणि शेतकरी राजा खुश असला की आपणही खुश असतो। तो जे पिकवतो ते आपण आपल्याला त्याच्यावरच आपण आपला शेतकरी भात लावतो आणि त्यानंतर त्या भाताचे तांदूळ होतात आणि ते तांदूळ आपल्यापर्यंत पोचतात। म्हणून शेतकरी राजा हा नेहमी खुश असला पाहिजे। पाऊस पडला की तो खूप खुश होतो। यावर्षी खूप उशिराने पाऊस झालेला आहे आणि आत्तापर्यंत पूर्ण भात लावणी जवळपास पूर्ण होत असते, पण यावर्षी पाऊस उशिरा असल्यामुळे 2 दिवसापासूनच भात लावायला सुरुवात झालेली आहे, कारण पाणीच नव्हतं इकडे। पाऊस नसल्यामुळे जमीन कोरडी असली की ते भात लावणी जमत नाही। भात लावण्यासाठी शेतामध्ये चिखल महत्त्वाचा असतो आणि त्या चिखलासाठी आपल्याला पाणी हवं असतं। हे पाहू शकता आपण, जे भाताचं कणीस काढून त्यांनी एका ठिकाणी गोळा केला आहे आणि ते आता दुसरीकडे नेऊन त्याची लावणी करत आहेत। अशा पद्धतीने आपण आज शेतीच्या विषयावर नवीन व्हिडिओ तयार